नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, तर यांच्या या डिपार्टमेंट अंतर्गत भरती इथं जाहीर झालेली आहे. तर कुठले पद आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्या करार तत्वावर कंत्राटी पदे नेमणूक करिता जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे. तर खालील पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी दर्शवलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध दिनांक 6 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड येथे खालील नमुन्यामध्ये व्यक्तिशः सादर करावयाचे आहेत. पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर तुम्हाला फिजिकल पर्सनल फॉर्म भरून जिल्हा रुग्णालय बीड येथे तुम्हाला तुमचे फॉर्म्स हे द्यायचे आहेत. तर पद कुठले आहेत लक्षात घ्या. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष एक पद आहे. यासाठीची शैक्षणिक अर्हता आहे ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष, MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर्स इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट. तर 3 वर्षाचा अनुभव यात असला पाहिजे. पेमेंट हे 35,000 तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मेडिकल ऑफिसर RBSK फिमेल यासाठी आयुषमध्ये UG तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 28,000 यासाठी पद पेमेंट दिलं जाणार आहे. ऑडिओलॉजिस्ट DEIC एक पद आहे. डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. यासाठी 25,000 पेमेंट तुम्हाला दिलं जाईल. फॅसिलिटी मॅनेजर HMIS, तर MCA आणि BTech तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 25,000 रुपये तुम्हाला सॅलरी याची दिली जाईल. ऑप्टोमेट्रिस्ट, तर BSc इन ऑप्टोमेट्रीमध्ये तुमचं झालं एज्युकेशन हे झालेलं असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी दिली जाईल. फिजिओथेरपिस्ट, तर ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमधनं असणं गरजेचं आहे. 20,000 रुपये यासाठी सॅलरी असेल. स्टाफ नर्स आहेत. RGNM एज्युकेशन असणं गरजेचं आहे. 23 पदे आहेत. 20,000 रुपये यासाठी सॅलरी आहे. फार्मासिस्ट 3 पदे आहेत. 12वी प्लस डिप्लोमा इन फार्मसी, 17,000 रुपये सॅलरी तुम्हाला दिली जाईल. एंटोमोलॉजिस्ट 5 पदे आहेत. MSc झुलॉजी आणि एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA आणि MBA इन हेल्थ असेल तर 35,000 रुपये सॅलरी तुम्हाला दिलं जाणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टसाठी. त्यानंतर लॅब टेक्निशियन 10 पदे आहेत. 12 प्लस DMLT डिप्लोमा तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. 17,000 यासाठी पेमेंट आहे. तर अटी आणि शर्ती इथे लक्षात घ्या. यापुढे रिक्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी म्हणजे MBBSच्या बाबतीत नव्याने जाहिरात देण्यात येणार नसून प्रत्येक सोमवारी रिक्त पदांसाठी फक्त MBBS सकाळी 11 वाजता वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे रिक्त पदे भरण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांना आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय येथे सादर करणं गरजेचं आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही www.bid.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही इथे चेक करू शकतात. असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.